माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या आहेत। सर, सकाळीपासून आम्ही सर्व मतदारसंघातील बूथवर बघतोय, प्रचंड उत्स्फूर्तपणे लोक मतदान करतायत। हे माझं जे निलमनगरचं मतदान केंद्र, माझं 56वा नंबर होतो। सकाळी आलो आणि काय रांगा लागल्यात, 10,000 मतदारांचा परिसर, मध्यमवर्गीय, प्रचंड उत्साह, तेच जोश दिसते जे 2014 मध्ये दिसत होतं। 2019, 2024 मोदी जी के नेतृत्व में मजबूत सरकार। माझा सोबत माझा मुलगा नील, पत्नी मेधा, सुनबाई दिव्या, चौघांनी मतदान केलं। अनेक वर्षानंतर आयुष्यात पहिल्यांदा माझी आई सोबत नाही, 1.5 महिन्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला। नक्कीच महाविकास आघाडीकडून जे उमेदवार आहेत संजय दिना पाटील यांचं देखील या ठिकाणी मोठं आव्हान आहे। काय वाटतंय, तुमचा उमेदवार हॅट्रिक करू शकतो भाजपचा? वास्तविकरित्या आव्हान त्यांचं गुंडांचं होतं, मारामारी करण्याचं, गुंडागिरी। उद्धव ठाकरेंनी मानपूरच्या 1 डझन ड्रग माफियांना पाठवलं होतं, त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला। परवा तर त्यांनी सांगितलं मिहीर कोटेचा कार्यालयावर हल्ला केला, 5 कोटी इलेक्शन कमिशननी सर्टिफिकेट केलं, 1,64,000 होते। त्या सगळ्यांना 10 दिवसासाठी कोर्टाने जेलमध्ये पाठवलं आहे। उद्धव ठाकरेची माफियागिरी ईशान्य मुंबई नाही, तिसऱ्यांदा मोदी सरकार, तिसऱ्यांदा भाजप खासदार। किती एकूण तुमच्या महायुतीच्या उमेदवाराचं लीड किती असेल? मग मिहीर कोटेचाची लीड 2 लाखपेक्षा जास्त। 2014 मध्ये 2 लाखपेक्षा जास्त, 2019 मध्ये 2 लाखपेक्षा जास्त आणि 2024 मध्ये 2 लाखपेक्षा जास्त। नक्कीच उन्हाचा पारा वाढण्या अगोदर मतदान करण्याकडे नागरिकांचा कल आहे। लोकांची गरमी पण खूप वाढली आहे की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेच्या नकली सेनेने गुंड पाठवले, लोकांची मारहाण केली, त्यामुळे ईशान्य मुंबईचा मतदारांना पारा वाढलाय। या उद्धव ठाकरेला त्याची जागा दाखवली पाहिजे। ईशान्य मुंबईच्या मतदारांना काय आव्हान करा? संबंध मुंबईच्या मतदारांना विनंती करतोय, रस्त्यावर या आणि माफिया सेनेला संपवण्याची ही चांगली संधी आहे। लोकसभा, विधानसभा, नंतर महापालिका, म्हणजे मुंबईतला माफिया राजचा अंत। नक्कीच तर सर्वांनी मतदान करा असं आव्हान त्यांनी केलेलं आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, मुलुंड।